हॅलो गर्ल्स अँड बॉयज, दिस इज आवर फोर्थ लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. लास्टच्या 3 लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीमधला करंटच्या रिलेटेड भरपूर सारे पॉईंट्स घेतलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये दॅट इज नथिंग बट दॅट लेक्चर इज ओनली फॉर द प्रैक्टिस एंड प्रैक्टिस इन द फॉर्म ऑफ MCQ. तो चलिए शुरू करते हैं. तो मोस्टली अपन क्वेश्चन रीड करूया. बिफोर दैट सो क्वेश्चन रीड करूया. व्हाट इज दैट क्वेश्चन? बेटा क्वेश्चन रीड करेंगे, देख लो. अ करंट फ्लोइंग थ्रू अ वायर डिपेंड ऑन इट्स, सो I is equal to 3t square plus 2t plus 5. The change flowing through the cross section of the wire in the form in the time from t is equal to 0 to t is equal to 2 सेकंड. मोस्टली स्टुडंट्स कन्फ्यूज होतात. बेटा इथे आपल्याला करंट फाइंड आउट नाही करायचा, करंट दिलाय. यहाँ पे देख लो बेटा, एंड दैट इज नथिंग बट दैट फंक्शन ऑफ टाइम. मोस्टली आपल्याला हे रिलेशन्स कळाले पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट. कभी भी याद रखो बेटा, करंट आपल्याला दिलाय आणि चार्ज काढायचा आहे. आपण जर पाहिलं, आपल्याला जर चार्ज दिला असेल, देख लो बेटा अपने को गिवन क्या है. सो आपल्याला दिला आहे गिवन, दॅट इज कॉल्ड ॲज द क्यू म्हणजे चार्ज, आणि चार्ज गिवन आहे आणि त्याच्यावरून जर आपल्याला करंट काढायचं असेल, सो दॅट टाइम वी हॅव टू यूज दॅट इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय यूज करावं लागेल? डेरिवेटिव. पण आपल्याला काय दिलं रे बेटा? करंट. आणि करंट दिया है, करंट से क्या निकालना है? चार्ज. सो वी हैव टू यूज हियर द इंटिग्रेशन. कभी भी मत भूलो बेटा, इंटिग्रेशन. तो हे सगळ्यात मेन आहे. मोस्टली आपल्या डोक्यामध्ये एकच आहे की आपने को करंट निकालना है. बेटा करंट दिया है आणि काय काढायचं आहे आपल्याला? चार्ज. हे रिलेशन्स मी याच्या अगोदर पण एक्सप्लेन केलेले आहेत. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. तो चलो अभी हम यहाँ पे स्टार्ट करेंगे. आपल्याला करंट दिला आहे, द चेंज इन आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज दॅट करंट? करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपने को चार्ज निकालना है लेकिन इन द फॉर्म ऑफ दॅट डेरिव्हेटिव्ह. म्हणून इथे घेतो मी dq इज इक्वल टू I इंटू dt. मग इथे जर बनेल तर मी इथे घेईल बाय टेकिंग इंटिग्रेशन. सो बाय टेकिंग इंटिग्रेशन किती साइड रे बेटा? बोथ साइड. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. बाय टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड, सो इंटिग्रेशन ऑफ dq इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I की वैल्यू कितनी है बेटा? 3t स्क्वायर प्लस, सो दैट इज हियर 2t प्लस 5 इंटू dt. सो दॅट इज हियर. आणि टाइम लिमिट किती दिले आपल्याला? 0 to 2. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. ॲट दॅट इन्स्टंट नाही आहे, 0 to 2 दॅट बिकम दॅट ॲव्हरेज व्हॅल्यू वी हॅव टू कन्सिडर हियर. आणि हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. कैसे निकालेंगे सर? पहले मैं इसको हटा देता हूँ. देख लो बेटा ठीक से. इथे आपल्याला कळालं पाहिजे. अँड दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ dq इज इक्वल टू q अँड q इज इक्वल टू सो दॅट इज हियर इंटिग्रेशन. लिमिट किती आहे बेटा? 0 to 2. आणि इथे जर पाहिलं आपण तर क्या है? 3t स्क्वायर प्लस, सो दैट बिकम द 2t प्लस क्या है रे बेटा? 5 और बाहर क्या है रे? dt. आता आपल्याला एवढं कळालं पाहिजे बेटा, दॅट इज द इम्पॉर्टंट, की इथे t की पावर कितनी आहे बेटा? 1. आणि इथे काहीच नाही आहे म्हणजे t की पावर कितनी है? 0. इंटिग्रेशनमध्ये बेसिक फॉर्म्युला ऑफ दैट इंटिग्रेशन का ज़्यादा टेंशन नहीं लेने का, त्याचं विनाकारण भाऊ नाही करायचं. इंटिग्रेशन में क्या होती है बेटा? पावर 1 से बढ़ती है, बड़े वाली पावर नीचे येते है, पावर 1 ने वाढते, वाढलेली पावर खाली येते. सो सिंपल सी बात है. सो दॅट इज हियर. आणि मग आपण इथे घेऊया, दॅट इज अ 3 टी ची पावर किती आहे? 2 प्लस 1 दॅट इज अ 3 अपॉन दॅट 3 प्लस 2 टी की पावर कितनी है? 1 प्लस 1 दॅट इज अ 2 अपॉन 2 प्लस 5 टी की पावर कितनी है? 0 प्लस 1 दॅट इज अ 1 अपॉन 1. सो दॅट इज द लिमिट इज अ 0 to 2. आता इथे जर पाहिलं आपण 3 and 3 गेट कॅन्सल, 2 and 2 गेट कॅन्सल. आता मोस्टली जर आपण इथं बघितलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द t क्यूब प्लस t स्क्वायर प्लस 5t अँड पावर किती? सो लिमिट किती आहे? 0 to 2. अभी यहाँ पे देख लो बेटा, अप्पर लिमिट आहे, लोअर नाही आहे. मग फक्त अप्पर ठेव, लोअर -0 येणार आहे. सो दॅट इज हियर. तो यहाँ पे देख लो बेटा, 5 टीच्या ठिकाणी आपण ठेवूया 2 का क्यूब प्लस 2चा काय रे बेटा? स्क्वेअर प्लस 5 इंटू क्या आएगा? 2. सो दॅट इज हियर. 2 का क्यूब किती आहे बेटा? 8. हे किती आहे? 4 प्लस किती आहे? 10 प्लस 8 that is called as 18 plus 4 that is called as the 22 coulomb, that is the charge, and 22 coulomb, that is here the option is A. याचा ऑप्शन काय आहे? ऑप्शन इज द ए फॉर दैट अचीवर. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट इज नथिंग बट, सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट क्या होता है आणि ते म्हणजेच काय? प्रैक्टिस, MCQ प्रैक्टिस ऑफ फिजिक्सची MCQ प्रैक्टिस. बहुत बच्चे उसमें डरते हैं, वो बात अलग है. आता इथे बघ क्वेश्चन आपण सॉल्व करूया. सो व्हाट इज दैट क्वेश्चन? क्वेश्चन रीड. तो
अ कॉपर वायर ऑफ द लेंथ किती आहे बेटा 1 मीटर अँड द रेडियस इज 1 mm. ओके, इज जॉइनिंग इन अ सिरीज विथ अन आयर्न वायर ऑफ लेंथ किती दिली आपल्याला 2 मीटर अँड द रेडियस इज अ 3 mm and current is passed through the wire. The ratio of their current density. आपल्याला त्याच्या करंट डेन्सिटीचा काय फाइंड आउट करायचा आहे, रेशो. बेटा अपने को रेशो मालूम है, करंट डेन्सिटी अगोदर करंट डेन्सिटी J इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो पर यूनिट क्रॉस सेक्शनल एरिया. सो दॅट इज कॉल्ड एज द I अपॉन A. सो दॅट इज हियर J इज इक्वल टू आयला I अपॉन A म्हणजे काय रे एरिया. आता सर्क्युलर असेल सो दॅट इज कॉल्ड एज द पाय आर स्क्वेअर. So that is J is inversely proportional to R square. So आपण त्यांचा रेशो काढूया बेटा. व्हॉट इज दॅट रेशो, J1 बाय J2 इज इक्वल टू, प्रोपोर्शनॅलिटी कशी इन्व्हर्सली है तो क्या आएगा बेटा R2 स्क्वायर बाय R1 स्क्वायर, R2 स्क्वायर बाय R1 स्क्वायर. आता यहाँ पे देख लो बेटा R2 कितना है 3 का स्क्वायर कितना है 9 इंटू 10 टू द पावर -3 चा काय होईल बेटा -6 अपॉन R1 कितना है 1 का स्क्वायर 1 इंटू 10 टू द पावर -3 चा स्क्वायर. पावर का काय होता है मल्टीप्लिकेशन 10 टू द पावर दैट -6 दैट गेट कैंसल. दैट इज हियर 9 by 1. दैट इज नथिंग बट द रेशो इज द 9:1. So ratio is the 9:1 B. So that is here. Option is the B for bead. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळालं पाहिजे. चलिए अभी हम जाते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्या है चलो देखेंगे. तो चलो मैं यहाँ पे पेन सेलेक्ट करता हूँ. सो व्हाट इज दैट थर्ड क्वेश्चन. In hydrogen atom, the electron makes 6.6 into 10 to the power 15 revolutions per second. क्या दिया है अपने को, वी हैव गिवन दैट इज द फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय एन. आप फ्रिक्वेन्सी तुम्ही फ्रिक्वेन्सीला एनने पण डिनोट करू शकतो किंवा फ्रिक्वेन्सीला एफने पण डिनोट करू शकतो. ऑफ द ऑर्बिट ऑफ द रेडियस किती दिले 0.5 इंटू 10 टू द पावर -10. इट इज इक्विव्हॅलंट टू द करंट नियरली. आपल्याला करंट काढायचं. देख लो बेटा आपल्याला कोण दिलं हायड्रोजन ॲटम आहे एक इलेक्ट्रॉनवरती चार्ज 1.6 इंटू 10 टू द पावर -19. आपल्याला माहिती आहे करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हा सर्क्युलर फिरतोय तर ज्यावेळेस तो सर्क्युलर फिरतोय तो आपको मालूम है की दॅट स्मॉल टी बिकम दॅट कॅपिटल टी दॅट इज कॉल्ड एज द टाइम पिरियड. मग आपल्याला कळालं पाहिजे I इज इक्वल टू Q अपॉन T. सो दॅट इज हियर Q अपॉन T. याला आपण असं लिहिलं तरी हरकत नाही. I इज इक्वल टू Q इंटू 1/T. लेकिन बेटा अपने को मालूम है, बेटा क्या मालूम है अपने को 1/T. टाइम पीरियड को उल्टा किया तो क्या आती है फ्रिक्वेन्सी को उल्टा किया तो क्या आता है टाइम पीरियड. आणि मग आपला इथे जर पाहिलं दॅट आन्सर इज हियर अँड दॅट इज कॉल्ड ॲज द I इज इक्वल टू Q इंटू N. सो दैट चार्ज इज नथिंग बट हाइड्रोजन आइटम है, इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन है तो चार्ज कितना है 1.6 इंटू 10 टू द पावर -19 इंटू एन इज कॉल्ड एज दॅट फ्रिक्वेन्सी आपल्याला त्यांनी किती दिली आहे. दॅट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट 6.6 इंटू 10 टू द पावर दॅट 15. मग आपल्याला इथे कळालं पाहिजे दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. काय रे बेटा -4. आणि आपण याला जर डेव्हलप करत गेलो तो दॅट इज कॉल्ड ॲज द. सो हे रिलेशन जर आपण इथे पाहिलं तो दॅट बिकम 1.6 इंटू 6. 16 गुणिले 6 जर घेतला आपण तो दॅट इज हियर 1. सो तो दॅट बिकम दॅट आपण असं करूया दॅट इज अ 16 इंटू 6.6 इंटू 10 टू द पावर. याला मी इकडे घेतलं आहे दॅट बिकम द -5. आणि हे जर आपण इथे डेव्हलप केलं सो दॅट बिकम दॅट 100 अँड दॅट 100 इंटू 10 टू द पावर -5 दॅट बिकम द 10 टू द पावर -3 दॅट इज अ 1 मिली एम्पियर. सो दैट इज हियर 1 मिली एम्पियर. दैट इज द आंसर इज अ बी फॉर बीड. दैट इज द इम्पॉर्टेंट. तो चलो अभी ये तो क्वेश्चन मैंने सॉल्व कर दिया बेटा. अभी हम आगे जाएंगे. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. चलो मैं क्वेश्चन को यहाँ पे देखा जाए रीड करेंगे क्वेश्चन. 5 एम्पियर ऑफ करंट इज पास्ड थ्रू अ मेटॅलिक कंडक्टर. करंट किती दिलाय आपल्याला 5 एम्पियर करंट वी हॅव गिवन दॅट इज द I. ओके पासिंग थ्रू द कंडक्टर. द चेंज फ्लोइंग इन 1 मिनिट कूलम्स विल बी.
द चेंज नाही सर, द चार्ज फ्लोविंग. आपल्याला चार्ज फ्लो काढायचा आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे चार्ज फ्लो काढायचे, त्यांचा अमाऊंट काढायचा आहे. तो आपल्याला कळायला पाहिजे की वी हॅव टू यूज दॅट इज नथिंग बट द क्वांटायझेशन कंडिशन. क्वांटायझेशन कंडिशन. सो इथे घेतो मी आय इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द क्यू अपॉन टी. आपल्याला माहिती आहे, क्या माहिती आहे, क्यू म्हणजे काय रे बेटा, एन इंटू ई. सो दॅट इज हियर. मग आय इज इक्वल टू एन इंटू ई अपॉन टी. सो आता आपल्याला घ्यायचं आहे एन. सो एन इज इक्वल टू आई इंटू टी अपॉन ई. चलो अभी हम यहाँ पे जाते हैं. एन इज इक्वल टू आई बोले तो कितना है बेटा, करंट किती आहे 5 एम्पियर इंटू टाइम किती आहे 60. सो दॅट बिकम दॅट 60 मिनिट विल बी. आता आपल्याला इथे कळायला पाहिजे 5 एम्पियर ऑफ करंट इज पासेस थ्रू द मेटॅलिक कंडक्टर, द चार्ज फ्लोविंग. आणि ई म्हणजे चार्ज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन किती आहे बेटा 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. आता आपण जर पाहिलं इथे तर हे रिलेशन्स 5 एम्पियर ऑफ दैट करंट. अरे आपल्याला इथे जर पाहिलं तर करंट यहाँ पे दिया है. सो दैट इज द इम्पॉर्टंट. हे रिलेशन्स आपण जर पाहिलं तो I इज इक्वल टू क्यू बाय टी. Therefore I is equal to N E by T. So N is equal to IT upon E. So that N is equal to I किती आहे 5 एम्पियर आहे. टाइम किती आहे 60 आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज हियर. आणि हे जर पाहिलं तर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन कितना आहे बेटा -19. सो हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. सो 1 minute. So 5 एम्पियर ऑफ करंट इज passes through the metallic conductor, then the charge flowing through that. The charge flowing in 1 minute will be. आता इथे जर पाहिलं आपण तर याची गरज नाही आपल्याला. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ई. सो एन इज इक्वल टू 5 इंटू दॅट बिकम द 16. कारण आपल्याला त्याचं काढायचं आहे 6×35 दॅट इज कॉल्ड ॲज द 300. तर आपल्याला कळायला पाहिजे 300 दॅट इज द इम्पॉर्टंट. हे आपल्याला इथे व्हॅल्यू पुटअप करायची गरज नाही. थोडी कॉमन सेन्स असते. कधी कधी कन्फ्युजनमध्ये जाऊ शकता तुम्ही की इथे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही आहे. का घ्यायची गरज नाही आहे, कारण त्याचं रिझन काय आहे, द चार्ज फ्लोविंग इन 1 minute. आता चार्ज फ्लोविंग इन 1 minute आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला जर इथे काढलं तर आपल्याला एन बाय टी दॅट इज हियर. आणि हे रिलेशन्स आपण इथे डेव्हलप केलं की 1 minute के लिए. सो दॅट आंसर बिकम दॅट डी. ओके, सो दैट इज हियर. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट काय है क्वेश्चन. चलो यहाँ पे हम सॉल्व करेंगे. The charge of an electron is 1.6 into 10 to the power -19 coulomb. Okay, how many electrons strike the screen of the cathode ray tube each second when the beam current is 16 milliampere? काय काढायला सांगितलं त्यांनी आपल्याला, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स. आय इज इक्वल टू क्यू बाय टी. सो दॅट आय इज इक्वल टू एन इंटू ई अपॉन टी. सो एन इज इक्वल टू I into T upon. So I into T upon E. So that is here. आणि मग इथून आपण इथे जाऊया. सो एन इज इक्वल टू आय इज नथिंग बट करंट 16 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू टाइम किती दिला आहे 1 सेकंड अपॉन दॅट चार्ज किती घेतला आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. आता इथे जर पाहिलं बेटा एक इधर ले लिया मैंने, तो मैं ऐसे लिखूंगा 16 इंटू 10 टू द पॉवर -3 अपॉन 16 इंटू 10 टू द पॉवर -20. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. हे मायनस वरती जाऊन प्लस झालं. सो 10 टू द पॉवर -3 इंटू 10 टू द पावर +20. आणि मल्टीप्लिकेशन में पावर की एडिशन होती है तो 10 टू द पावर कितना आएगा बेटा 17. सो दैट इज द 10 टू द पावर 17. दैट इज ऑप्शन ए. काय आहे त्याचा ऑप्शन ए आहे. हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज दैट a current of 1 milliampere is flowing through the copper wire. How many electron will pass in a given point in 1 second? Each value आपल्याला दिली है त्यांनी. So चलो अभी हम यहाँ पे solve करेंगे बेटा. So a current of 1 milliampere is flowing through the copper wire. How many electron will pass a given point in 1 second? How many electrons? So I is equal to Ne upon T. So N is equal to IT upon E. So I is nothing but 1 milliampere 1 into 10 to the power -3 into 1 second है म्हणून इथे आएगा 1 upon charge of that electron 1.6 into 10 to the power -19. चलो इधर आएंगे. So that become the 1 upon 1.6
इंटू 10 to the power, हे वरती गेलं प्लसचं मायनसचं प्लस, दॅट बिकम द प्लस 19 मायनस 3, दॅट बिकम प्लस 16. किती येईल रे बेटा? प्लस 16. सो दॅट बिकम द आन्सर काय येईल रे? 0.0 दॅट इज अ 6, 625 इंटू 10 to the power 16. तो इसकी वैल्यू आएगी 6.25 इंटू 10 to the power 15. तो 6.25 ये नहीं, ऑप्शन दैट इज हियर बी. ओके, चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज देअर अँड व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया बेटा. काय आहे हा क्वेश्चन? सो लुक ॲट हियर. A source of EMF किती दिला बेटा? 15 volt and having the negligible internal resistance is connected to the variable resistance so that the current in the circuit increases with the I is equal to 1.2 t plus 3. Okay, then the total charge that will flow in first 5 seconds. पहिल्या 5 सेकंदामधला आपल्याला काय काढायचं आहे? चार्ज काढायचा आहे. पहिले 5 सेकंद म्हणजेच टी इज इक्वल टू 0 to 5 सेकंद, दॅट इज द लिमिट. आपल्याला माहिती आहे दॅट इज कॉल्ड ॲज द आय इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो दॅट इज कॉल्ड ॲज द डी क्यू इज इक्वल टू आय इंटू डी टी. टेकिंग इंटीग्रेशन बोथ साइड्स, सो दैट इज हियर इंटीग्रेशन ऑफ डी क्यू इज इक्वल टू इंटीग्रेशन 0 to 5. करंट कितना है? करंट कितना है? 1.2 टी. पावर किती येईल रे? 1 प्लस 3 इंटू टी टू द पावर किती येईल रे बेटा? 0 इंटू काय रे बेटा? डी टी. सो दॅट इज हियर. सो क्यू इज इक्वल टू इथे घेऊया आपण. देखो इंटिग्रेशनमध्ये पॉवर एकने वाढलेली पॉवर खाली येते 1.2 इंटू टी टू द पॉवर 2 अपॉन 2 प्लस 3 आणि टी टू द पॉवर 0 प्लस 1 टी टू द पॉवर 1 अपॉन 1 आणि इथे 0 टू काय रे बेटा? 5. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. किती येईल रे बेटा? 0.6. सो दॅट बिकम 0.6 टी स्क्वेअर प्लस 3 टी आणि इथे 0 to 5. सो दॅट बिकम द 0.6 इंटू 5. 5चा स्क्वेअर किती येईल रे बेटा? 25 प्लस 5 इंटू 3 इंटू 5 कारण 5 ठेवले अपन तो किती येईल रे बेटा? 15. सो यहाँ पे देख लो ये कैसे आएगा. सो दैट इज कॉल्ड एज दैट वैल्यू इज ऑल्सो इक्वल टू 25 गुणिले 6. तो 150 एक शून्य कटलं, दैट इज कॉल्ड 15. सो दैट प्लस 15 दैट इज इक्वल टू 30. तो दैट इज द 30 कूलम. दैट ऑप्शन इज दैट सी. ऑप्शन क्या आएगा? सी आएगा ऑप्शन. ऐसे डेली प्रैक्टिस चाहिए आणि हे डेली प्रैक्टिस फार इम्पॉर्टंट है. बिना प्रैक्टिस का कुछ नहीं होगा. सिंपल है, नो पेन नो गेन. प्रैक्टिस इज़ वेरी इंपॉर्टंट. ओके, आपली स्पीड मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीसाठी आहे. तो चलो मैंने ये क्वेश्चन ले लिया. अभी वी विल टर्न टुवर्ड दैट नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट द करंट इन अ कंडक्टर वैरीज विद द टाइम. Okay, t as I is equal to 2t plus 3t square. Where I is in ampere and t is in second, the electric charge flowing through a section of the conductor during t is equal to 2 second to 3 second. परत आपल्याला तसाच क्वेश्चन आहे. t is equal to 2 to 3 second, that is our limit. I is equal to dq by dt. Okay, so that become the dq is equal to I into dt. So integration of that dq is equal to integration of 2 to 3 आणि I की वैल्यू कितनी है बेटा? 2t प्लस 3t स्क्वेअर और बाहर क्या आएगा बेटा? dt. सो इकडे गेलो आपण. सो दॅट q इज इक्वल टू अँड दॅट इज नथिंग बट इथे घेऊया आपण इंटिग्रेशन. आता पॉवर किती आहे बेटा? 1. पॉवर 1 ने वाढली आहे. सो 2 इंटू टी टू द पॉवर 2 अपॉन 2 प्लस इथे 3 आहे, पॉवर 2 आहे म्हणजे 2 प्लस 1 3 अपॉन 3 अँड दॅट इज हियर 2/3. सो लोअर लिमिट 2 अँड अप्पर लिमिट 3. 2 and 2 गेट कॅन्सल, 3 and 3 गेट कॅन्सल. सो दॅट इज हियर ब्रॅकेटमध्ये काय आलं बेटा? टी स्क्वेअर प्लस टी क्यूब आणि इथं लोअर लिमिट 2 आणि अप्पर लिमिट 3. अभी यहाँ पे देख लो बेटा, लोअर लिमिट पण आहे आणि अप्पर लिमिट पण आहे ना, तर मग आपण यांना जरा थोडं सेपरेट करूया. ऐसा किया तो चलेगा. सो टी स्क्वेअर आणि इथे आहे लोअर 2 अप्पर 3 प्लस इथे घेऊया टी क्यूब आणि इथे लोअर 2 अप्पर 3. तो यहाँ पे देख लो बेटा, टी की वैल्यू 3 का स्क्वायर 9 माइनस लोअर वैल्यू 2 का स्क्वायर 4 प्लस टी
टी की वैल्यू 3, 3 का क्यूब कितना है 27, माइनस लोअर वैल्यू 2, 2 का क्यूब कितना है बेटा 8, सो दैट बिकम, सो क्या आएगा 9 माइनस 4 दैट बिकम दैट 5 प्लस 27 माइनस 8, 27 minus 8 that become that 19, so that is here 24, so that is here 24, that option is that B. ठीक है, ओके अभी हम जाएंगे नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? समजतं मी काय म्हणतो ते? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. काही काही स्टुडंट्स मला हे कळत नाही आहे, म्हणजे सर ज्या वेळेस MCQ प्रॅक्टिस करायची त्यावेळेस भीती वाटते, क्या बेटा ये खा डालेंगे क्या आपको? सो कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यावरती, प्रॅक्टिस पाहिजे, जेवढे काही टर्म्स जेवढा कंटेंट घेतला त्याचे क्वेश्चन सॉल्व करायचे. मोस्टली काही स्टूडेंट काय करतात, पूरा टॉपिक कंप्लीट होने तक चुपचाप बैठते और फिर बाद में ट्राई करते. नहीं, जितने जितने पॉइंट लेने जा रहा हूँ मैं, तो हर एक कंटेंट पे अलग अलग MCQ सॉल्व करते बैठो. आपल्या बुकलेटमधून ते चॉईस करायचे, कलेक्ट करायचे, सिलेक्ट करायचे आणि मग ट्राय टू सॉल्व दॅट, हे आपल्याला कळायला पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? अ चार्ज पासिंग थ्रू, सो चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर ऑफ क्रॉस सेक्शन एरिया, एरिया किती आहे बेटा 0.3 mm 3 मीटर स्क्वेअर, गिवन बाय Q इज इक्वल टू 3t स्क्वेअर प्लस 5t प्लस 2 इन अ कूलम वेअर t इज इन सेकंड. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ड्रिफ्ट वेलॉसिटी? t इज इक्वल टू 2 सेकंड, t इज इक्वल टू 2 सेकंड एंड गिवन n इज इक्वल टू 2 × 10⁻25. आता आपला ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला क्या है बेटा? ये भी आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला फॉर दॅट ड्रिफ्ट वेलॉसिटी? आपण इथे करंट घेऊया. I इज इक्वल टू काय आलं होतं बेटा NEVA, सो दॅट V इज नथिंग बट ड्रिफ्ट वेलॉसिटी. ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू I अपॉन काय आलं बेटा NE एंड A. यहाँ पे देख लो n की वैल्यू दिया है अपने को, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मालूम है अपने को, एरिया अपने को दिया है, करंट माहिती आहे का? नाही माहीत. मग आता आपल्याला कळालं पाहिजे चार्ज दिला आहे, मग आपल्याला कळालं पाहिजे I इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो दॅट इज हियर d/dt. चार्ज किती दिला रे बेटा आपल्याला 3t स्क्वेअर प्लस 5t प्लस 2. आता आपल्याला माहिती आहे इथे आपण आत्तापर्यंत जितने भी क्वेश्चन्स लिए, आत्तापर्यंत आपण जेवढेही क्वेश्चन्स घेतले त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा यूज केला. आता आपण इथे यूज कशाचा करतो बेटा? डेरिवेटिव्ह. डेरिवेटिव्हमध्ये काय होतं? बेसिक फॉर्म्युला, पावर सामने आती है, पावर 1 से कम होती है, पावर पुढे येते, पावर 1 ने कमी होते. सो दॅट इज हियर काय येईल रे बेटा 6 × t⁻1 प्लस, आता इथे बघ 5 t⁻1 आहे आणि इथं t⁻ किती आहे बेटा 0, तर हे किती येईल रे बेटा 5 × t⁻0 प्लस 2 × 0 दॅट बिकम दॅट 0, सो दॅट बिकम द 6t प्लस 5. हे काय झालं आपला करंट I. पण बेटा आपने को मालूम आहे काय माहिती आपल्याला? टाईम पण दिले आपल्याला त्यांनी, बघ बरं इथं टाईम किती दिला आहे 2 सेकंड. 2 सेकंद आहे. मग मी याच्यामध्ये ठेवतो देअर फॉर करंट इज इक्वल टू 6 × 2, 6 × 2 किती होईल 12, 12 प्लस 5 दॅट इज अ 17 एम्पियर. 17 एम्पियर करंट है. चलो अभी यहाँ पे देख लो बेटा 17 एम्पियर, तो यहाँ पे मैं लिखता हूँ करंट कितना है 17 अपॉन n की वैल्यू कितनी है 2 × 10⁻25 इंटू E कितनी है 1.6 × 10⁻−19 ओके इंटू एरिया. एरिया किती आहे रे 0.3. आता आपण इथे सॉल्व करूया. काय होणार आहे हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. व्हॉट इज दॅट बिकम 10⁻, लक्ष दे बेटा 10⁻25 -19 and 25 that become 10⁻ किती रे बेटा +6. सो दैट इज हियर कितनी आएंगी बेटा +6 आएगी. सो सिंपल है किंवा ओके. आता इथे बघ आपण इथे सॉल्व करूया. आपण क्या आएगा 1.6 × 2 किती येईल बेटा 3.2 × 3 3 3 9 6 म्हणजेच आपण जर पाहिलं सर दॅट अँड दॅट बिकम दॅट इज इक्वल टू 1. कसं काय 16 दोन्ही 32 म्हणजे 3.2 × 0.3. सो 3.2 × 3 32 3 3 सो 30 3 90 आणि ते म्हणजेच किती होईल रे हे पॉईंट आल्यामुळे 1. सो दॅट बिकम द 17 × 10⁻, नीचे की पावर ऊपर दॅट बिकम द -6. सो इथे जर बघितलं सो दॅट बिकम मी असं घेतो 1.7 × 10⁻⁻5 अँड दॅट इज द ड्रिफ्ट वेलॉसिटी मीटर पर सेकंड. ऑप्शन दॅट इज हियर, दॅट ऑप्शन इज अ बी. ठीक है, समझ में आ रहा है. सो हे सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग पार्ट इज देयर. चलो अभी हम नेक्स्ट जाते हैं. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन?
काय आहे बरं हा नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट हिअर, रीड करो. टू वायर्स ऑफ द सेम मटेरियल सेम आहे बट डिफरंट डायमीटर्स कॅरी द सेम करंट आय इफ द रेशो ऑफ देअर डायमीटर इज 2:1. आता कधी पण लक्षात ठेव बरं बेटा, डायमीटरचा रेशो दिला म्हणजे आपण असं म्हणूया D:2, यालाच आपण म्हणायचं R1:R2 इज इक्वल टू 2:1. डायमीटरचा रेशो असेल किंवा रेडियसचा रेशो असेल सेम असतो. डायमीटर दिला तर डायमीटरचा रेशो म्हणजेच रेडियसचा रेशो तो उतना ही आएगा, कारण यूनिट भी कैंसिल हो जाएगा, उतना ही आएगा. देन द करस्पॉन्डिंग रेशो ऑफ देअर मेन ड्रिफ्ट वेलॉसिटी विल बी. आता ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला, सो ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू I अपॉन काय आहे बेटा NEA. प्रोपोर्शनॅलिटी जर पाहिली तर इन्व्हर्सली आहे, सो VD इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए म्हणजे एरिया, सो दॅट इज VD इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू πr², सो दॅट इज हिअर VD is inversely proportional to r². So therefore VD drift velocity 1 upon drift velocity 2 is equal to r2² upon r1². रेशो काय दिला बघ, and that ratio is r1:r2, 2:1, r2:r1, that is called as the 1:2, 1 का square 1 upon 2 का square 4, that is the ratio is the 1:4. So that is here, therefore ratio is 1:4. ऑप्शन का है डी. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, ठीक है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, वी विल टर्न टुवर्ड्स दैट नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. So next question, a conducting wire of cross sectional area 1 centimeter square, किती दिला आहे 1 centimeter square, has 3 × 10⁻23 charge carries per meter cube. ओके, यांची व्हॅल्यू दिली आपल्याला. इफ द वायर कॅरीज द करंट ऑफ 24 mA देन द ड्रिफ्ट वेलॉसिटी कॅरीज. सो ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू I अपॉन NEA. करंट कितना दिया है बेटा, दैट इज हियर करंट आपण जर पाहिलं तर 24 mA, दैट इज 10⁻³ अपॉन n ची व्हॅल्यू किती आहे 3 × 10⁻23 इंटू ई किती आहे चार्ज ऑफ दैट इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 अपॉन इंटू यहाँ पे देखा जाए ए इज दैट एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर म्हणजे 10⁻², त्याचा स्क्वेअर, पावर के पावर का मल्टीप्लिकेशन 10⁻⁻4, सो दैट बिकम द 10⁻⁻4. चलो अभी सॉल्व करेंगे बेटा. 10⁻⁻19 -4 किती आलं बेटा -23, -23 प्लस 23 दैट बिकम कैंसल. सो दैट इज हियर दैट एंड दैट गेट कैंसल 8 आणि हे घेतलं आपण, सो दॅट बिकम द 5. सो दॅट इज हियर 5 × 10⁻³ 5 × 10⁻³ मीटर पर सेकंड. दैट इज द ऑप्शन इज दैट सी. सो सी इज दैट ऑप्शन. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट the mobility of free electrons in metal proportional to. आता आपल्याला माहीत पाहिजे बेटा मोबिलिटीचा फॉर्म्युला काय दिला होता. मोबिलिटी म्यू इज इक्वल टू ड्रिफ्ट वेलॉसिटी अपॉन इलेक्ट्रिक फील्ड, लेकिन म्यू इज इक्वल टू, सो देन द मेटल इज प्रोपोर्शनल टू. आता आपल्याला प्रोपोर्शनल टू काय विचारले आपल्याला, द मोबिलिटी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ मेटल इज प्रोपोर्शनल टू. आता हे काय करायचं आपल्याला प्रोपोर्शनल टू. आता हे कसं घ्यायचं सर, काही कळतच नाही आहे. काही टेन्शन नाही घ्यायची गरज. आपल्याला माहिती आहे व्ही डी म्हणजेच ड्रिफ्ट वेलॉसिटी. फॉर्म्युला काय आला आहे ई इंटू कॅपिटल ई. म्हटलं तर हे मी रेड कलरच्या पेनने घेतो, ठीक आहे. व्ही डी काय फॉर्म्युला बेटा ई इंटू कॅपिटल ई. आता इथे निगेटिव्ह घेत नाही मी, अपॉन एम इंटू टाऊ. सो दॅट इज हियर मग म्यू इज इक्वल टू ई इंटू ई अपॉन एम इंटू टाउ अपॉन ई. E and E get cancel, therefore that become the E upon m into tau. Tau is called as the average time of relaxation. So that option is that become A. So that is here.
चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो लुक एट हियर. At room temperature, the copper has the free electron density of 8.4 into 10 to the power 28 meter cube. The electron drift velocity in copper conductor of cross section area is 10 to the power minus 6 meter cube and carrying a current of 5.4 ampere will be. आता आपल्याला इथे काय काढायचं आहे? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज इक्वल टू दॅट इज हियर I अपॉन NEA. सो दॅट I ॲट अ रूम टेम्परेचर 5.4 एम्पियर, 5.4 एम्पियर अपॉन n किती दिलं पर मीटर क्यूब, दॅट बिकम द 8.4 इंटू 10 टू द पॉवर 28 इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10 टू द पॉवर माइनस 19 इंटू एरिया ऑफ दैट क्रॉस सेक्शन किती दिला है? 10 टू द पावर माइनस 6. सो देख लो बेटा, हम अब ये सॉल्व करेंगे. काय सॉल्व करूया बघ, इकडे लक्ष दे एकदम व्यवस्थित. दैट माइनस 19 माइनस 6 दैट बिकम द माइनस 25 प्लस 28 दैट बिकम 10 टू द पावर प्लस 3. 10 टू द पावर किती येईल रे बेटा? प्लस 3. आता इथे बघ 5.4 आहे आणि 6.4 आहे. इथे जर आपण पाहिलं तर यांचा आपण डायरेक्ट पॉईंट गायब होईल. कसं काय? हा याचा पॉईंट कॅन्सल होईल, याचा पॉईंट कॅन्सल होईल, म्हणजे वरती 54 आहे, खाली 16 आहे. याला जर आपण हे केलं तर दॅट बिकम दॅट 17 आणि इथे जर पाहिलं आपण तर हे काय रे बेटा? 8. सो दॅट इज हियर नाही रॉंग. आपण 4ने हे करायचं का? आपकी मर्जी आहे. सो दॅट इज हियर 8 घेऊया 2. सो आपण जर पाहिलं आणि हा जर आपण पाहिला सो दॅट इज कॉल्ड ॲज द 26 27 दॅट बिकम द 27. तो हे आपल्याला कळायला पाहिजे. तो काय येईल आन्सर बघ? 27 इथे आहे 8.4 इंटू 8 आणि 10 टू द पॉवर मायनस 3. आता आपण जर ह्या व्हॅल्यू जर पाहिल्या सो दॅट बिकम 8 गुणिले 8 64 65 आणि हे जर घेतलं सो दॅट बिकम द 0.4. सो दॅट इज हियर 0.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. 0.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. सो तर मग इथे आपण पाहिलं तर याला आन्सर आपण घेऊया दॅट इज कॉल्ड 0.4 मिलीमीटर पर सेकंड. सो दॅट इज हियर ऑप्शन इज द डी. ठीक है. सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट. चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन क्या है? लक्ष्य दे बेटा. There is a current of 40 ampere in wire of 10 to the power minus 6 meter square area of cross section if the number of free electron per cubic meter is 10 to the power 29, then the drift velocity is. So drift velocity is equal to, so that is here I upon NEA. So that I is that current, that is here 40 upon, so 10 to the power cubic meter free electrons per cubic meter, that become 10 to the power 29 into 1.6 into 10 to the power minus 19 into area is there. आणि हा एरिया आपल्याला किती दिला आहे? पर क्यूबिक मीटर. दॅट इज the wire, there is a current of 40 ampere in a wire of 10 to the power minus 6 meter square, 10 to the power minus 6, that and that get cancelled. So किती होईल रे बेटा? that is and that plus 25 and that is at, so 10 to the power काय रे बेटा? 3 plus 3. इथे जर पाहिलं आपण that point and so that point is here, म्हणजे मी इथे असं घेतो that is here 40 upon 1.6 into 10 to the power 3. ओके, 10 to the power 3. याला आपण वरती घेऊन जाऊ. दॅट इज कॉल्ड ॲट द 40 अपॉन 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. दॅट अँड दॅट 0 गेट कॅन्सल मायनस 2 आणि दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. दॅट इज अ 16 32 2.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. 2.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2. जर मी याला असं केलं 0.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. 0.25 इथे बघा बरं 2.5 0.25 नाही आहे. आपल्याला आन्सर आलं आहे 2.5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3.
जर मी याला 25 केलं, राईट साईडला गेलं तर प्लस, सो 0.25 आहे की यहाँ पे नाही आहे. सो दॅट इज हियर. इथे जर पाहिलं, ओके याला आपण असं करूया, दॅट इज हियर. मी याला हे कॅन्सल करतो. ओके हे आन्सर येईल त्याचा. आपण याला काय करूया, 25 करूया इंटू, आता राईटला गेलो +1 -2 दॅट बिकम द -1 युनिट लागेल मीटर पर सेकंड. दॅट इज द आंसर इज दैट बी. दैट आंसर इज द बी. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण चेक करूया. ड्रिफ्ट वेलॉसिटी VD व्हॅरीज विथ द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ॲज पर द रिलेशन. आपल्याला माहीत पाहिजे ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इक्वल टू E इंटू कॅपिटल E अपॉन M इंटू टाउ. सो ड्रिफ्ट वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड. याच्या रिलेटेड क्वेश्चंस आलेले आहेत. ओके ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज हियर एंड दैट नेक्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट, लक्ष दे बेटा एकदम इंटरेस्टिंग पार्ट चालू है, लक्ष दे. अ potential difference of V is applied at the ends of the copper wire of length L and the diameter D on the doubling only D, the drift velocity will be. Drift velocity is equal to, drift velocity is equal to, आता आपण इथे जर पाहिलं तर फॉर्म्युला आपल्या ड्रिफ्ट वेलॉसिटी E इंटू E अपॉन M इंटू टाउ. आता आपल्याला हे कळायला पाहिजे आणि ते म्हणजेच काय, त्यांनी पोटेन्शियल दिलं आहे. मग आता सिम्पल सी गोष्ट आहे बेटा, पोटेन्शियल दिले ना आपल्याला, मग आपल्याला एक फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिकमधला E इज इक्वल टू V/L. सो दॅट इज हियर. मग VD इज इक्वल टू E इंटू V इंटू टाउ अपॉन M इंटू L. आता काय डबल केलं आहे त्यांनी, तर बघ अ पोटेन्शियल डिफरन्स V इज अप्लाइड इन द एंड्स ऑफ दॅट कॉपर. बघ फॉर्म्युल्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आला. वायर ऑफ दॅट लेंथ L अँड द डायमीटर D ऑन द डबलिंग डायमीटर. आता मला सांग बरं इथे डायमीटर आहे का, नाही, म्हणजे इथे मी म्हणू शकतो इट इज नॉट डिपेंड ऑन डायामीटर. तो डायामीटरवरती डिपेंड नाही. जर तो डायामीटरवरती डिपेंड नाही आहे तर बिकम 2 टाइम्स डज नॉट चेंज, हा येईल त्याचं आन्सर येईल. सो दॅट इज हियर. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. There is a current of 40 ampere. There is a current of 40 ampere in a wire of 10 to the power minus 6 meter square area of the cross section. If the number of free electron per meter cube is 10 to the power 29, then the drift velocity will be. So drift velocity is equal to I upon NEA. ओके करंट कितना दिया है 40 अपॉन n ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी. सो फ्री इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब इज 10 to the power 29 इंटू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10 to the power -19. याच्यासारखा झाला आहे बघा. एरिया किती दिला आहे त्यांनी 10 to the power -6. दॅट अँड दॅट -25 अँड दॅट इज हियर -25. आणि हे जर पाहिलं सो 10 to the power 29 आहे, म्हणजे हे काय येईल रे बेटा 4 येईल. सो दॅट इज हियर. म्हणजे इथे जर पाहिलं आपण 40 इंटू 10 to the power -4 अपॉन 1.6 दॅट अँड दॅट गेट कॅन्सल -3 अँड दॅट अँड दॅट बिकम 2.5 इंटू 10 to the power -3. 2.5 इंटू 10 to the power -3. दॅट इज द आंसर. लिटल बिट चेंज होता है याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आणि याच्यामध्ये. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. सो दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. A room temperature copper has free electron density of 8.4 per meter cube. The copper conductor has the cross section of 10 to the power -6 meter square and carries the 5.4 ampere. Then the drift velocity is same. ऐसा क्वेश्चन हुआ है. So that is the drift velocity is equal to I upon NEA. So that is here I is that current 5.4 upon N. N is called as the per meter cube 8.4 into 10 to the power 28 into 1.6 into 10 to the power -19 into area किती दिले आपल्याला. that area is a 10 to the power -6 that and that -25 plus 28 that become +3. ओके +3. याला जर आपण इथे डेव्हलप केलं तो यहाँ पे कितना आएगा. सो मगाशी पण आपण घेतलं होतं तो दॅट इज हियर 17
आणि इथे जर पाहिलं आपण तो ये कितना आएगा बेटा, दैट इज़ द 4. सो दैट बिकम 17/8.4 इंटू 4 इंटू 10 टू द ऊपर जाऊन मायनस काय आलं बेटा 3. आणि याने जर आपण याला डेव्हलप केलं सो दॅट बिकम दॅट 0.4 इंटू 10 टू द पॉवर -3, 0.4 इंटू 10 टू द पॉवर -3 म्हणजेच काय रे मिलीमीटर. दॅट इज हिअर. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 0.4 मिलीमीटर पर सेकंड. दॅट इज द ऑप्शन इज द सी. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया आपण. सो the electron drift speed is small and the charge of the electron also small, but still we obtain a large current in a conductor. This is due to, okay, the conducting property of the conductor, the resisting of the conductor is very small, the electron number density of the conductor is small, the electron number density conductor is enormous. काय सांगितलं त्यांनी आपल्याला? the electron drift speed is small. इलेक्ट्रॉन की ड्रिफ्ट स्पीड ही स्मॉल का आहे? द चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन ऑल्सो स्मॉल, बट स्टील वी ऑप्टेन द लार्ज करंट इन अ कंडक्टर. दिस इज ड्यू टू. कारण का तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि इलेक्ट्रॉनच्या फॉर्म्युल्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे रे बेटा? डिनॉमिनेटरला आहे. द कंडक्टिंग प्रॉपर्टी ऑफ द कंडक्टर, द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज स्मॉल, द इलेक्ट्रॉन नंबर डेंसिटी ऑफ द कंडक्टर इज स्मॉल. दैट इज द ऑप्शन सी. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे बेटा. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? अरे वाह, ये तो डायमेन्शनच्या बेसवरती आला क्वेश्चन. दॅट इज द डायमेन्शन बेस क्वेश्चन. द डायमेन्शन ऑफ द मोबिलिटी कॅरीज. आता बघ इथे द डायमेन्शन ऑफ दॅट मोबिलिटी कॅरीज आपल्याला माहीत पाहिजे. मोबिलिटीचा फॉर्म्युला यहाँ पे देख लो बेटा. व्हाट इज दैट फॉर्म्युला? मोबिलिटी इज इक्वल टू ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. आता आपल्याला माहीत पाहिजे ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणजेच आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड, म्हणजे डायमेन्शन मीटर म्हणजे L1 पर सेकंड T टू द पॉवर -1. आता आपल्याला एवढं कळालं पाहिजे ई. आता ई कसं काढायचं कडे काय भानगड झाली आता इथं ईला मी काय करतो इलेक्ट्रोस्टॅटिकचा फॉर्म्युला घेतो V/L. सो मग इथे जर पाहिलं आपण ठीक से देख लो, म्यू इज इक्वल टू VD इंटू L अपॉन काय रे बेटा V इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल. पण आता पोटेन्शियल कसं येणार आपल्याला माहिती आहे बघ. वर्क डन मी तुम्हाला सांगितलं होतं. वर्क डन इज इक्वल टू Q इंटू V. देअरफॉर V इज इक्वल टू W/Q. So that is here V is equal to W/Q. हा Q वरती जाईल. So that become देख लो ठीक से म्यू इज इक्वल टू VD इंटू L इंटू Q अपॉन W. ओके. आता आपण चार्जचं डायमेन्शन काढूया. चार्ज म्हणजे काय असतं बेटा? चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाईम. म्हणजे त्याचे डायमेन्शन काय होतील बेटा? करंट म्हणजे ॲम्पियर A1 आणि T1 हे झाले त्याचे डायमेन्शन. लेंथ माहिती आहे, चार्ज माहिती आहे. वर्क डन म्हणजे काय असतं बेटा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स क्या होता है? मास इंटू एक्सेलरेशन. मास कितना होता है? m1, एक्सेलरेशन L1 T टू द पावर -2, डिस्प्लेसमेंट कितनी है? L1. देखो सबके डायमेंशन आ गए. अभी हम इधर जाएंगे. सो म्यू इज इक्वल टू वेलोसिटी के डायमेंशन क्या है बेटा? L1 T -1. ठीक है. L लेंथ है. लेंथ बोले तो क्या आएगा बेटा? L1 पावर 1 आएगी. अभी यहाँ पे देखो चार्जचं डायमेन्शन घेतलं मी A1 T1. सो दॅट इज हियर अपॉन वर्कचं काय आलं रे बेटा? M1. आता इथे बघ डिस्प्लेसमेंट L1 दॅट बिकम द L2 पावर L2 परत M1. ओके M1 पावर 1 T टू द पावर -2. अभी यहाँ पे देखो थोड़ा सा फाइटिंग खेलेंगे and that is called as the इथे घेऊया आपण L1 and that L to the power 2 and that get cancel. Okay, T to the power -1 इथे +1 that get cancel. Okay, so that become म्यू इज इक्वल टू पाठ नाही करायचं बेटा. वरती काय आलं बघ इथे A1 इथे बघ M वरती जाऊन काय आलं बेटा? -1 आणि T काय आलं बेटा? +2. तो यहाँ पे देख लो कहाँ पे है? यहाँ पे m minus 1 T plus 2 A1. That is the option is the B.
तर हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. ठीक है, तो आपको हर एक चीज़ समझ में आनी चाहिए. तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.